नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, धर्मदाय आयुक्त भरती लवकरच याची परीक्षा होणार आहे. मे बी याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात परीक्षा अपेक्षित आहे. लवकरात लवकर ही भरती उरकण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतो. आता महत्त्वाचं काय, तर परीक्षा लवकर होणार आहे, पण त्यासाठी असणारा सिलेबस आणि सिलेबसमधले नेमके पॉइंट्स कोणते आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण की परीक्षा जर जवळ आहे तर आपल्याला पॉइंट टू पॉइंट अभ्यास करावा लागेल, तेव्हाच आपण या एक्झामला टार्गेट करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. डिटेलमध्ये पाहूया की आपला सिलेबस काय आहे आणि त्यामधले टॉपिक कोणकोणते आहेत. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही टेस्ट सिरीजचा शोध घेत असाल तर आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, जी की धर्मदाय आयुक्तालय विभाग भरतीसाठी स्पेशल टेस्ट सिरीज आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज भरलेला असेल, विशेषतः निरीक्षक या पदासाठी, तर त्यावर म्हणजे टीसीएस पॅटर्नवर आधारित संपूर्ण प्रश्नांचा समावेश यामध्ये असणार आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की परीक्षा जी आहे ती टीसीएस कंपनी घेणार आहे आणि टीसीएस कंपनीने यापूर्वी जे पेपर घेतलेले आहे त्यांचं आपण अनालिसिस केलं आणि त्याच धर्तीवर आधारित या ठिकाणी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. टेस्ट सिरीजची फी आहे ₹149. 21 सराव पेपर यामध्ये तुम्हाला असतील. सर्व टीसीएस पॅटर्न परीक्षांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे आणि टीसीएसने विचारलेल्या प्रश्नांचा देखील यामध्ये समावेश राहणार आहे. विशेष बाब म्हणजे काय, की चालू घडामोडी जो आहे त्यामधील अपडेट प्रश्नांचा समावेश असेल. टीसीएस साठी चालू घडामोडी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या परीक्षेसाठी सुद्धा. तर चालू घडामोडी ज्या आहेत अपडेटवाल्या, त्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपण यामध्ये समावेश केलेला आहे. जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही 7350037272 या नंबरवर कॉल करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा. सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल आणि या टेस्ट सिरीजला तुम्ही नक्की जॉईन करू शकता जर तुम्हाला एक्झाम टार्गेट करायची असेल आणि एक्झामला धरूनच टेस्ट सिरीज सोडवायची असेल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जातोय परीक्षेच्या सिलेबसकडे. तर अगोदर आपल्या पेपरचा पॅटर्न काय आहे तो समजून घेऊया. पॅटर्न जर आपण पाहिला परीक्षेमध्ये, तर जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगळी घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही 2 पदासाठी जरी अर्ज भरला तरी देखील चालणार आहे, कारण की वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी परीक्षा होणार आहे. दुसरं म्हणजे काय, परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. एमसीक्यू टाईप प्रश्न असणार आहे. बेसिक आपले जे विषय असतात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, त्यासोबतच जो काही स्पेसिफिक विषय आहे त्याचा सुद्धा यामध्ये प्रश्नांचा समावेश असणार आहे. नंतर पहा, विधी सहाय्यक या पदासाठी परीक्षेचे गुण 200 असणार आहे व परीक्षेचा कालावधी 2 तासाचा राहील. जे उमेदवार किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांमधून निवड सूची तयार करण्यात येईल. हे सर्वांसाठी लागू आहे. 45% प्रत्येक पदासाठी लागू आहेत. किमान 200 पैकी तुम्हाला 90 गुण मिळवावे लागतील तरच तुमची निवड होईल, अन्यथा तुमची निवड होणार नाही. नंतर पहा, खाली जर आपण आलो तर आपल्याला दिसेल की लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाचे परीक्षेचे गुण 120 असणार आहे व त्यांची जी टंकलेखन चाचणी असते ती या ठिकाणी 80 गुणांची राहील. व्यावसायिक चाचणी आपण त्याला म्हणतो. तर व्यावसायिक चाचणी जी आहे त्यांची 80 गुणांची राहणार आहे आणि 120 गुणांचा त्यांचा पेपर राहील. आता हा झाला पेपरचा पॅटर्न. 200 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की किमान 45% गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक राहतील आणि ठळकमध्ये जर आपण विषय पाहिले तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचा समावेश यामध्ये आहे. विशेषतः अंकगणिताचा उल्लेख त्यांनी केलेला दिसतो. आता जाऊया आपण आपल्या डिटेल सिलेबसकडे, की सिलेबसमध्ये नेमके पॉइंट आहेत तरी कोणते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे ऑलरेडी त्यांनी सिलेबस दिलेला आहे आणि तो सिलेबसवर आधारित आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. सिलेबसमध्ये जे काही पॉइंट्स आहेत ते आपल्याला अगोदर पूर्ण करायचे आहेत आणि मग त्या व्यतिरिक्त तुम्ही त्या विषयाचा जास्तीचा अभ्यास करू शकता. कारण की टीसीएस आहे, पॉइंट टू पॉइंट या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत आयबीपीएसच सिलेबसला धरून प्रश्न विचारत होते. मात्र गेल्या काही परीक्षांमध्ये जर आपण पाहिलं तर टीसीएस सुद्धा सिलेबसला धरूनच पेपर काढत आहे. म्हणून तुम्ही अगोदर हा जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे यामध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत ते कव्हर करा, म्हणजे परीक्षेचा जो काही तुमचा सिलेबस आहे तो अगोदर कव्हर होऊन जाईल. आता पहा, मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, सर्वात प्रथम शब्दसंग्रहाचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा की टीसीएस दरवर्षी दर पेपरला काय विचारत असते, तर होकॅब विचारत असते. होकॅब म्हणजे काय, मराठीमधले जे शब्दसंग्रह असतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, याच्यावरच आधारित आपल्याला 25 पैकी साधारणतः 10 ते 12 प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणून तुम्ही काय करा, अगोदर जो काही शब्दसंग्रह आहे तो रिव्हिजन करा. मोस्ट ऑफ द जे पीवायक्यू आहेत ते तुम्ही अनालिसिस करा. त्यामधूनच प्रश्न हे विचारले जातात. शक्यतोवर जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये तुम्हाला हे आढळून जातील. नंतर पहा वाक्यरचना. वाक्यरचनेवर सुद्धा प्रश्न असतात. व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावर आधारित प्रश्न. अगोदर उतारे येत नव्हते, आता मात्र उतारे येणे सुरू झालेले आहेत
आणि साधारणतः 1 ते 2 उतारे आपल्याला पाहायला मिळतात. एक जरी उतारा आला तरी देखील त्यामधून 5 प्रश्न आपले कव्हर होऊ शकतात आणि तिथे उतारा जो आहे तुम्हाला एक्झाम टाईममध्ये सोडवायचा आहे. नंतर पहा इंग्रजी जर आपण पाहिलं तर सेम टू सेम, काही डिफरन्स यामध्ये नाही. कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ आयडम्स आहे, नंतर फ्रेजेस, देअर मीनिंग अँड कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे इथे सुद्धा पॅसेज आहेत, मराठीमध्ये सुद्धा पॅसेज आहेत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज आहेत. ग्रामरचा उल्लेख त्यांनी फक्त एका शब्दात केलेला आहे. ग्रामरवर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसू शकतात, जसे की आपलं प्रयोग झालं, त्यानंतर समास झालं, नंतर काळ झाले इत्यादींवर आधारित आपल्याला ग्रामरमध्ये सुद्धा प्रश्न दिसतात. नंतर पहा बुद्धिमापन चाचणी जर आपण पाहिली तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न बुद्धिमत्तामध्ये म्हणजे रिझनिंगमध्ये ॲज युजुअल जशा पद्धतीचे प्रश्न असतात तशाच पद्धतीचे प्रश्न इथे तुम्हाला राहू शकतात. नंतर सामान्य ज्ञान महत्त्वाचा विषय आहे, हाच तुमचा रिझल्ट ठरवणार आहे. इतर विषय जे आहेत ते आपल्याला कन्फर्म करायचे. कन्फर्म मराठीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर इंग्रजीवर फोकस करा, जी काही रिझनिंग आहे त्यावर फोकस करा. आणि सामान्य ज्ञान जर आपण पाहिलं तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळ, तर यावर आधारित आपल्याला प्रश्न दिसतात. नंतर जर आपण पाहिलं भूगोल तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, तुम्ही एक-एकदा हे वाचून घेऊ शकता. यावर जास्त रिव्हिजन देण्याची गरज नाही, कारण की सामान्य ज्ञानमध्ये कोणता प्रश्न विचारला जाईल हे सांगता येत नाही. मात्र जे काही फिक्स टॉपिक्स असतात ते तुम्ही करू शकता. जसे की आता पॉलिटीमध्ये जर झालं, खाली पहा आपल्याला दिसेलच भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय होती, त्याची तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध आणि निधर्मी राज्य. नंतर खाली जर आले तुम्ही तर मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, समान नागरिक कायदा, स्वातंत्र्य, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य आणि विधी समित्या. तर पहा काही टॉपिक असतात त्यावर हमखास प्रश्न येतात, जसे की संविधानाची कलमे. कलमे कुठपर्यंत करायची आहे तुम्हाला? मोस्ट ऑफ द जे आपले मूलभूत हक्काचे कलम असतात, कलम 12 पासून 35 पर्यंतचे, आणि त्यामध्येही विशेषतः स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर जीवित व व्यक्तिगत 21 म्हणजे कलम 21 झालं, कलम 19 झालं, त्यानंतर जी आपली मार्गदर्शक तत्वे आहेत ती झालं, मूलभूत कर्तव्य आहेत ती झालं, राष्ट्रपती आणि न्यायालयासंबंधीचे कलम आहेत ते कलम तुम्हाला विचारले जातात. निवडणूक आहे त्यामुळे निवडणूक संबंधीचे सुद्धा तुम्ही कलम करून ठेवू शकता. आणि विशेष म्हणजे काय तर आणीबाणी संबंधीचे सुद्धा कलम आपल्याला विचारले जातात. तर हे काही ठळक कलम आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क तर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, कारण की त्यावर एक प्रश्न हमखास असतो. मूलभूत कर्तव्य किंवा मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्य या 3 पैकी एकावर प्रश्न येतो म्हणजे येतोच आणि तुमचे 2 मार्क्स त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतात. तर काही फिक्स टॉपिक आहेत जीके मध्ये सुद्धा जे तुम्ही करू शकता. नंतर जर आपण पाहिलं विज्ञानचं, सामान्य विज्ञान, तर विज्ञानमध्ये पहा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर आपल्याला एक एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालू घडामोडी जर आपण पाहिलं तर जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे आपल्याला वर्ल्डची सुद्धा करायची आहे, नंतर भारतातील सुद्धा विचारला जाणार आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामधील देखील चालू घडामोडी विचारल्या जाणार आहे. आणि चालू घडामोडी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावर हमखास प्रश्न येत असतात. नंतर जर आपण पाहिलं की सिलेबस फॉर रिझनिंग टेस्ट, तर रिझनिंग टेस्टसाठी डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या सिलेबस या ठिकाणी आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे पद आहे ते आहे विधी सहाय्यक. आता या पदासाठी खूप मोठा सिलेबस त्यांनी दिला, विशेषतः विषयाशी संबंधित सिलेबस त्यांनी दिलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता की किती मोठे कायदे या पदासाठी इथे त्यांनी सांगितलेले आहेत. जवळपास या पानावर आहेत 29 आणि पुढील जर आपण पेज पाहिलं तर 35 प्रकारचे कायदे या ठिकाणी विधी सहाय्यक या पदाला आहे. तर त्यासाठी जर तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला हे संपूर्ण कायदे रिव्हिजन द्यावी लागेल, कारण की त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. आणि जे काही आपले कॉमन विषय आहेत ते तर या ठिकाणी हमखास आहेत. मराठी झालं, इंग्रजी झालं, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता झालं आणि सामान्य ज्ञान. तर त्यापैकी सर्वात पहिला विषय तुमचा टार्गेट असला पाहिजे तो म्हणजे मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, कारण की लिमिटेड विचारलं जातं, डिटेलमध्ये व्याकरण विचारलं जात नाही. जो काही त्यांचा शब्दसंग्रह आहे त्यावरच आपल्याला 12 ते 13 प्रश्न विचारलेले दिसतात. त्यानंतर उतारावर आपण जर एक उतारा जरी आला परीक्षेला तरी देखील 5 प्रश्न त्या ठिकाणी होऊन तुमचे कव्हर होतात. म्हणजे 17 ते 18 प्रश्न जवळपास तुम्ही नुसतं व्होकॅब आणि पॅसेज यामधूनच कव्हर करू शकता. आणि इतर जे काही आपले महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत जसे की प्रयोग झालं, त्यानंतर समाज झालं, या टॉपिकवर सुद्धा एक एक 2-2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तेही तुम्ही एकदा रिव्हिजन करून घ्या. म्हणून सर्वात प्रथम कंप्लीट करा मराठी, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर, आणि त्याला रिव्हिजन देत चला. जो काही त्याचा व्होकॅब आहे तो वाचत चला. त्यानंतर इंग्लिशसाठी जे बुक आहे ते तुम्ही ब्लॅक बुक वापरू शकता.
ब्लॅक बुकमधून बरेच प्रश्न या ठिकाणी रिपीट होत असतात, विशेषतः व्होकॅबचे प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जो काही सिलेबस होता, सिलेबसमधले जे काही पॉईंट्स होते ते संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर नक्कीच तुम्ही जो नंबर अगोदर सुरुवातीला सांगितलेला आहे त्यावर कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळून जाईल. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.